ये मध्ये रेंज वगैरे सगळ्या वरी बी फिट करतात ते वरी रूम हा फिट करायचा कॅमेरा तर आपल्याला ह्या मंदिराविषयी म्हणजे जागृत देवस्थान जे आहे त्याच्याबद्दल थोडंसं माहिती आणि त्याबद्दलचा इतिहास इवन जे मंदिर आहे इथं हा मंदिर स्थापन कसा झाला केव्हा झाला आणि ह्या मागचे काही इतिहास जाणकार आपल्याजवळ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण या मंदिराचा सर्वोत्कृष्ट इतिहास. सांगा मामा काय इतिहास आहे या मंदिराचा? इतिहास म्हणजे हे जे महाराज होत्या आमच्या इथं येऊन त्यांचं इथं राहणं इथं वागणं आणि लोकांना सांगणं आणि त्यांचा बराच काही चमत्कार ह्या ठिकाणी झालेला आहे. त्याने जागृत संत म्हणून या ठिकाणी त्याने सूर्याला उभा केलेला आहे म्हणून त्यांचं सूर्यमुखी असं तोंड केलं. त्याचं देवाचं जे स्थान सूर्यमुखी केलेलं आहे त्यांनी सूर्याला आपल्या भक्तासाठी सूर्याला थांबलेलं आहे. यासाठी त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. आदर्श गाव देऊळवाडी आणि या गावामध्ये त्याचं वास्तव्य सगळ्यात जास्त राहिलेलं आहे. जाणून घ्या. या सर तुम्ही थोडं समोर या दोघाला सेंटरमध्ये देव दिसू द्या चांगल्या प्रकारे आणि सांगा तुम्हाला थोडीशी काय माहिती सांगा. ते आहे अगोदर आमच्या आदर्श गाव देऊळवाडी येथे येऊन त्यांनी भजन कीर्तन करत होते आणि त्यांनी सर्व गावोगावी जाऊन त्यांनी आपला प्रसार आणि कीर्तनाच्या माध्यमातून सर्व गावोगावी त्यांनी येऊन आपल्या इथं अगोदरपासून त्याचं वास्तव्य राहणं इथं बरेच वर्षापासून इथं त्यांनी भजन कीर्तनामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि त्याने झाल्यानंतर आणि आदर्श गाव देऊळवाडी आणि इथून या ठिकाणी येऊन झाले ज्यावेळेस त्यांचं देह ठेवायचं आहे त्यावेळेस त्यांनी अस्वस्थ झाल्यानंतर डोंगरशेळकी या ठिकाणी पालखीमध्ये त्यांना घेऊन गेले आणि त्यानंतर तिथं त्यांनी देह ठेवल्यानंतर मग तिथंच त्यांचं स्थान तयार झालं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावातून त्यांचं सगळ्यात मोठं प्रेम असल्यामुळे आम्ही पादुका म्हणून त्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी आणलो आणि नंतर मग त्या पादुक्याद्वारे आम्ही त्यांचं सर्व काही मंदिर तयार केलेलं आहे. आमच्या गावातून त्यांनी इथंच हे व्हायचे ध्येय ठेवायचे पण त्यांनी तिकडे घेऊन गेल्यामुळे तिथं झालं त्यांचं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही याष्टाने आमच्या या देऊळवाडी गावी झालं पण ते डोंगरी सोडीकरांनी त्यांनी पालखीमध्ये तिकडे घेऊन गेले म्हणून तिथं त्यांचं ते झालं. नंतर आम्ही तिथं त्यांची पादुका त्यांची पुन्हा इथं आम्ही स्थापना करून इथं मंदिराचं हे भव्य मंदिर असं तयार केलेलं आहे. साधारणतः किती वर्ष झाली असतील हे मंदिर स्थापन होऊन? कमीत कमी 20 हे स्थापन होऊन मंदिर स्थापन होऊन कमीत कमी 30 वर्ष. साधारणतः आपल्याला किती वर्ष लागली ह्या मंदिर स्थापनेला? 35 वर्ष. जवळपास 35 वर्षाचा आपल्याला चांगला हे आहे. आणि हे मंदिरचं वरचं कन्स्ट्रक्शन जे नवीन आपल्याला बांधकाम दिसत आहे तर ह्या मंदिरामध्ये लाईटिंग वगैरे म्हणा खूप सुंदर प्रकारे टाईल्स म्हणा ह्याचं पण कुठेतरी म्हणजे बांधकाम जे आहे ह्याचं किती वर्ष झालं चालू आहे? म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन योजना नवीन त्याच्यानंतर मग काही खासदार फंड असतो आमदार फंड असतो गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्या काही निधी कर्मचाऱ्यांच्या निधी अशा पद्धतीने
तर ह्या मंदिरावर तुम्हाला असं ऐकलेलं आहे की आम्ही सप्ताह चांगल्या प्रकारचा भरतो. तर हा सप्ताह कधी भरतो आणि कधी संपतो आणि कोणत्या कोणत्या महाराजांची सेवा ह्या सप्ताहाला लाभलेली आहे? आता तिथी आपली 1929 आहे त्याची. हा 1929 पुण्यतिथी नाही, किती तारखेला आपली तिथी आहे? एकादशीला 5 तारीख 5 तारीख एकादशी. हां 5 तारीख 14 एप्रिल 5ला. ओके, ओके. पाडव्याच्या 3 दिवसांना अगोदर. दरवर्षी जो सप्ताह आहे तो पाडव्याचा पूर्वीच आपल्याला बघायला भेटतो. 5. प्रत्येक वर्षी आपल्या कोणची आहे? उभा टाकण्याची हा सप्ताह आपल्याला 5 एप्रिलला ह्याच वर्षी बघायला भेटणार आहे. तरी ह्या 5 एप्रिलपासून आपला जो 7 दिवस सप्ताह असतो आणि 8व्या दिवशी आपला काला असतो. तर ह्या प्रत्येक वर्षी आपल्याला खूप साऱ्या महाराजांची सेवा ह्या सप्त्याला लाभलेली असते. तरी एक चांगल्या काही महाराजांची नावे तुम्ही घेऊ शकता का? हो. सांग. आता ज्ञानोबा माऊली अर्बुजवाडीकर, हां. सुपेकर महाराज, काय नाव त्यांचं? इजू महाराज सुपेकर, नामदेव महाराज दापकेकर. ओके. सगळे ब्रह्मनिष्ठ महाराज आहेत. भास्कर महाराज सांडुळकर. तर ह्या गावाला जो आता पब्लिक जे आहे, आपण जे लोकसंख्या म्हणतो, जे आपले भाविक भक्त आहेत, ते कुठून कुठून येतात आपल्या देवाला आपलं म्हणजे पाहण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी? आता आपल्या परिसरातून येतात पूर्ण. जवळपास मला वाटतं की तालुक्या नाही, जिल्ह्याच्या पलीकडे सुद्धा आपल्याकडे लोक येतात. मी सुद्धा पाहिलेलं आहे. तर प्रत्येक आता समजा की कोणाकोणाचं जागृत देवस्थानच आहे म्हणते आपण त्याला, ठीक आहे. तर लग्न झाल्यानंतर सर्वात पहिलं त्यांनी आपल्याकडेच येतात दर्शनासाठी. दर्शनासाठी येतात. कुणाला नोकरी लागल्यानंतर पहिला पगार म्हणून आपल्या देवस्थानाला ज्यांना काही प्रकट नोकरदार आहेत, प्रकट होतील ते नवशिव इथं हे करतात. 5-25 100 होते आता. तर आपल्याला जे पण धोंडुतात्या आहेत आपल्या इथं, ह्याचे पुजारी आपल्याला इथं लाभलेले आहेत. खूप दुर्मिळ गोष्ट आहे. तर ह्या पुजाऱ्याकडून आपल्याला ह्या धोंडुतात्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर पुजारी बाबा, काय सांगा तुम्ही ह्या मंदिराबद्दल माहिती, इतिहास सांगा तुम्ही, आणि थोडेसे चांगल्या प्रकारचे भाविक भक्त काय येतात तिथं, कारण काय आहे याचं नेमकं, ह्या सगळ्याविषयी तुम्ही सांगणार आहे. तर बोला. तर तुमच्यापेक्षा छोटे असेल महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट एक सांगू शकतो की इथं कसं आहे, त्या देवांचं वास्तव्य होतं पूर्वीपासून. म्हणजे या गावच्यावर त्या देवा या बाबांची असणारी आस्था होती. कारण कसं आहे, या ठिकाणी इथं येत होते म्हणजे पहिल्यापासून येत होते. इथं कलबुर्गी यांच्या घरी यायचे, राहायचे. हा, हे संतांची भूमी समजली जाते. देववाडी म्हणजे पूर्ण असणारे देव. कोण्याही गल्लीला जावा, कुठेही जा, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक देवाचंच मंदिर दिसेल. म्हणून ही देववाडी हे नाव त्यामुळे पडले. आणि त्यामुळं यांच्यामुळं आमची ही भूमी एवढी पावन आणि पदस्पर्शाने एवढी सुखी झाली, एवढी समाधानी झाली. प्रत्येकाच्या घरचा कर्मचारी एक ना एक आहेच, असं शाश्वत बोलत सांगतो. कारण कसं आहे, आमच्या इथे पोटावर बसतील असेच लोक आमच्या इथे कर्मचारी होते. तर हे जी देवाची स्थापना झाली या गावामध्ये, ज्यावेळेला यांचं वास्तव्य झालं, यांची स्थापना झाली, त्यावेळेपासून आमच्या इथं आता कमीत कमी 200च्या जवळ आमच्या इथं कर्मचारी. ओके. आमचं वाडी असून छोटं गाव असून सुद्धा एकदम सुखी समाजात कमीत कमी यांची कृपा. थोड्याच्या कृपेने वर्षात कमी 4-5 आणि प्रत्येकाला कर्मचाऱ्याला नवसाचा देव. एक भाविक असं इथून एक तर भाविक मी असं सांगू शकतो, औरंगाबाद येत होते, मला सगळं माहिती आहे. ते सुद्धा इथं नवस बोलून गेले, परत येऊन त्यांनी सुद्धा इथं कमीत कमी 50,000 रुपयाचं पेंडल, 1.5 लाख रुपये नगदी आणि गाव जेवण देऊन गेले. औरंगाबाद इथून आले होते. कुठे औरंगाबाद, कुठे देऊळवाडी, नवस बोलून गेले होते. एवढं मोठं हे ज्या होणारा देव. फक्त याला एक मनाभावातून सेवा केल्यानंतर मी सुद्धा आज या ठिकाणचा सेवेकरी आहे. 2005 इसवी पासून 2024 पर्यंत मीच सेवक आहे. ओके. ओके. तर आपल्या एवढे भावी भक्त इथं जमतात. तर आपला जो मंदिर आहे तो दरवर्षी प्रत्येक टायमिंगला ओपनच असतो सगळ्यासाठी? हो. म्हणजे कसं असतंय, फक्त एक ह्याच्यामध्ये काय म्हणतात
फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी ते चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थी पर्यंत मंदिर चालू असते. कसं त्यावेळेला मोठा उत्सव असतो, एक सप्ताह असतो देवाचा. एकादशीला फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशीला सप्ताह. दरवर्षी त्याच मराठी तिथीनुसार भरतो. हो, तिथी प्रमुख तारखेवर नाही. महाराजांचं कसं आहे, निजधामाला गेलेलं चैत्र शुद्ध शुक्ल पक्ष चतुर्थीला हात खाली करा, हात खाली करा. वैकुंठवासी झाले, त्यासाठी आम्ही त्यांचा उत्सव म्हणून एक सप्ताह ठेवतो. त्यासाठी मोठे मोठे संत येतात, महाराज येतात, कीर्तन होतं. तर हे देऊळवाडी जे गाव आहे, हे देऊळवाडी गाव कोणत्या जवळपासच्या कोणत्या मोठ्या गावाजवळून किती लांब अंतरावर आहे? म्हणजे आम्ही जर आमच्या जर दर्शकाला समजा यायचं असेल तर ह्या जागृत देवस्थानाला तर कसं यायला पाहिजे? उदगीर हा तालुका आहे. उदगीर तालुक्यावरून आपला गुणशी मार्ग असा आपल्याला एक मार्ग असतो, त्या मार्गावरून आपला यायचं आहे. इथून किती किलोमीटरवर आहे? इथून 10 किलोमीटर अंतरावर पुढे आल्यानंतर गुत्ती लागेल. गुत्तीच्या पुढे आल्यानंतर दक्षिणेकडे जाणारा जो देऊळवाडी नावाचा बोर्ड आहे. ओके, 10 किलोमीटर अंतर आपला गुत्ती नावाचं गाव आहे. ओके, गुणशीवरून गुत्ती नावाचं गाव 10 किलोमीटर आहे. हायवे चांगलं मोठं आहे. तर इथून तुम्हाला एखादी 2-3 मिनिटाच्या अंतरावरच तुम्हाला काय भेटेल माहिती आहे का? आपला देऊळवाडी हे गाव भेटेल. आणि ह्या देवस्थानामध्ये तुम्हाला एवढी पावर आहे दर्शकांनो की तुम्ही जर इथे येऊन काही नवस मागितलेला असाल तर हा नवस 100% तुमचा पूर्ण होईल. आणि नंतर तुम्हाला ज्या टायमिंगला पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इथे येऊन तुमची जे पण आहे दक्षिणा म्हणा, तुम्ही जे पण असेल तुमचे दान धर्म म्हणा, तुम्ही हे करू शकता. अजून काही माहिती याच्याबद्दल थोडीशी राहिली असेल तर सांगा बरं. घेणार का? तर मित्रांनो आजच्या प्रत्येक एकादशीला भाविक येतात. ओके, प्रत्येक एकादशीला भाविक भक्त इथे येतात आणि दर्शन घेतात, कीर्तनाचा लाभ घेतात, गावातली मंडळी सर्व करतात. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया की ह्या देवस्थानचं वैशिष्ट्य काय बघितलेलं आहे आणि असेच आपलं महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थानचं आपल्याला वैशिष्ट्य बघायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या देवस्थानाबरोबर.